टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड 3rd सब्जेक्ट एन्व्हायरमेंट स्टडी सायन्स चॅप्टर 15 अवर बॉडी. वेलकम children. Today we will start our environment study session with wonderful lesson our body. Our body helps us to do all our tasks, so we must take care of our body. आपण सर्व कामे शरीराच्या मदतीने करतो. आपणच आपल्या शरीराची काळजी घ्यायला हवी. Can you tell? Look at the picture. What are these children doing? Which parts of their body are they using? सांगा पाहू. चित्र पहा आणि चित्रातील मुलं काय करत आहेत ते सांगा. शरीराचे कोणकोणते भाग ते वापरत आहेत. Can you tell? Point out the parts of the body named below. शरीराचे भाग ओळखा. Forehead, cheek, nose and ear. कपाळ, गाल, नाक आणि कान. Tummy, chest. पोट आणि छाती. Arm, wrist, palm. दंड, मनगट आणि तळहात. थाई, नी, फूट. मांडी, गुडघे आणि पाऊल. स्ट्रक्चर ऑफ द बॉडी म्हणजे शरीराची रचना. द हेड, torso, arms and legs are the main parts of the body. The head, arms and legs are joined to the torso. म्हणजे डोके, धड, हात आणि पाय हे शरीराचे मुख्य भाग होत. डोके, हात आणि पाय धडाला जोडलेले असतात. हेड म्हणजे डोके. The head is covered with hair. Below the forehead are 2 eyes with eyebrows and eyelashes. On the sides are the ears. डोक्यावर केस असतात. कपाळाखाली 2 डोळे असतात. भुवया आणि पापण्या असतात. 2 बाजूंना 2 कान असतात. In front is the nose. Below the nose is the mouth and below that the chin. समोरच्या बाजूला नाक असते. नाकाखाली तोंड असते. तोंडाखाली हनुवटी असते. The part that joins the head to the torso is the neck. डोके आणि धड यांना जोडणारा शरीराचा भाग म्हणजे मान होय. मानेच्या पुढच्या भागास गळा म्हणतात. लुक एट द पिक्चर. चित्र पहा. नेक, बॅक, थ्रोट, चेस्ट, अब्डमन. torso म्हणजे धड. The chest, abdomen and back together make up the torso. म्हणजे छाती, पोट आणि पाठ मिळून धड बनते. The part where the arms is joined to the torso is called the shoulder. धडाला हात जोडलेला असतो त्या भागाला खांदा म्हणतात. The leg is joined to the torso at the hip joint.
धडाला पाय जोडलेले असतात त्या भागाला खुबा असे म्हणतात. Parts of the arm. Look at the picture. Arm. The arm has three parts: upper arms, forearms and hand. हात, दंड, अग्रबाहू आणि हाताचे 3 भाग पडतात. दंड, अग्रबाहू आणि पंजा असे 3 भाग पडतात. Upper arms, forearm and hand. अग्रबाहू म्हणजे कोपरापासून मनगटापर्यंतचा भाग. The fingers are part of the hand. हाताची बोटे पंजाचा भाग असतात. The upper arms and forearm are joined at the elbow. दंड आणि अग्रबाहू जोडणारा भाग म्हणजे कोपर. The forearms and hand are joined at the wrist. अग्रबाहू आणि पंजा जोडणारा भाग म्हणजे मनगट. Look at the picture. Parts of the leg. Leg म्हणजे पाय. Leg. The leg too has 3 parts: thigh, shank and foot. मांडी, तंगडी आणि पाऊल असे पायाचे 3 भाग पडतात. Toes are parts of the foot. पायाची बोटे पावलाचा भाग असतात. The thigh and shank are joined at the knee. मांडी आणि तंगडी जोडणारा भाग म्हणजे गुडघा. The shank and foot are joined at the ankle. तंगडी आणि पाऊल जोडणारा भाग म्हणजे घोटा. न्यू टर्म्स म्हणजे नवीन शब्द शिका. ऑर्गन म्हणजे अवयव. ऑर्गन, a part of the body that is used for particular purpose. We use our legs for walking, so legs are organs. We use our ears for hearing, so ears are also our organs. म्हणजे ठराविक कामांसाठी वापरला जाणारा शरीराचा भाग अवयवाला इंद्रिय असेही म्हणतात. चालण्यासाठी पाय वापरले जातात म्हणून पाय आपले अवयव आहेत. ऐकण्यासाठी कान वापरले जातात म्हणून कान आपले अवयव आहेत. एक्सटर्नल ऑर्गन्स. ऑर्गन्स दॅट we are on the outside of our body. Legs, arms, ears and nose are our organs. They are on the outside of
our body. Hence, they are our external organs. म्हणजे बाह्य अवयव. शरीराच्या बाहेरच्या बाजूस असणारे अवयव बाह्य अवयवांना बाह्येंद्रिय असेही म्हणतात. कान, नाक, हात, पाय हे आपले अवयव आहेत. ते शरीराच्या बाहेरच्या बाजूस आहेत म्हणून ते बाह्य अवयव आहेत. थँक यू.